अवघ्या महाराष्ट्राचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला। प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराव महाराज मंदिरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली। प्रसंगी चंदनपुरीचे सरपंच विनोद शेलार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, समस्त ग्रामस्थ, मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघी चंदनपुरी येळकोट येळकोट जय मल्हारच्या निनादाने दुमदुमून गेली, तर भंडाऱ्याच्या उधळणीमुळे चंदनपुरी पंचक्रोशीला सोनेरी किनार प्राप्त झाली आहे। खंडेराव महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र अशा मालेगाव तालुक्यातल्या चंदनपुरी येथे दर सालाबादाप्रमाणे यात्रा संपन्न होत आहे। त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश नाना निकम आणि गावाचे सरपंच, ट्रस्टचे प्रमुख आणि सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेले सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या यात्रेचा शुभारंभ संपन्न झालेला आहे। खंडेराव महाराजांच्या चरणी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना केलेली आहे। चालू वर्षाला अनेक भागामध्ये पाऊस कमी आहे आणि म्हणून शेतकरी बांधव अडचणीत आहेत। शेतकरी बांधवांचं हे दुःख दूर होऊ दे, संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, आपल्या देशाची प्रगती होऊ दे, अशी खंडेराव महाराजांच्या चरणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे। दादा, मराठ्यांचं वादळ मुंबईपर्यंत पोहोचले, हायकोर्टाने त्यांना मनाई केली, नेमकं काय कसं करणार, सरकार काय तोडगा काढणार? मला वाटतं की माननीय न्यायालयाने दिलेले दिशानिर्देश, आदेश त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी असते आणि माननीय जयरंगे पाटील साहेब सुद्धा त्याचं पालन करतील। आज खंडेराव महाराजांची यात्रा आहे, पवित्र उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। मला वाटतं की चौकशा वगैरे हे निरंतर प्रक्रिया असते, चौकशीला सामोरं जायचं, त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते समोर येईल। श्री क्षेत्र चंदनपुरी दरवर्षी सालाबादाप्रमाणे पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा त्या दिवशी आमच्या खंडोबा महाराजांची यात्रोत्सव सुरू होत असतो। यात्रोत्सव हा 20 ते 25 दिवस चालत असतो व लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत असतात, नवस्फूर्तीसाठी येत असतात। खंडोबा महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे चंदनपुरीसाठी बाणू मातेचं माहेरगाव हे चंदनपुरी असून त्या निमित्त खंडोबा महाराजांनी इथे वास्तव्य केलेले असल्यामुळे ही भूमी पावन झालेली आहे। त्या निमित्त इथे अहिल्यादेवी होळकर यांनी पुरातन खंडोबा महाराजांच्या मंदिरांची निर्मिती केलेली आहे आणि पूर्वीपासून इथे यात्रोत्सव चालत आलेला आहे। कशा पद्धतीने यात्रेची तयारी करण्यात आली? ग्रामपालिकेतर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ग्रामपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या व्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचारी लावण्यात आलेले आहेत, स्वयंसेवक लावण्यात आलेले आहेत, गावात साफसफाई स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे, पथदीप लावण्यात आलेले आहेत, पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, शौचालय आहेत व इतर सर्व जसंही कोणाला काही अडचण आली तर त्यांनी ग्रामपालिकेशी संपर्क साधावा। हॅलो
बाबा